नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। मालेगांव शहर में डकैती की कोशिश नाकाम, 4 आरोपी गिरफ्तार। और हैरान करने वाली बात ये कि इस पूरे षड्यंत्र में एचडीएफसी बैंक का कैशियर भी शामिल था। घटना मालेगांव के दुसाने ज्वेलर्स के व्यापारी ज्वेलर्स इलाके से है, जहां व्यापारी रोज की तरह एचडीएफसी बैंक में नकद जमा करने पहुंचे थे। इसी जानकारी का फायदा उठाकर बैंक के कैशियर की मिलीभगत से डकैती की कोशिश की गई, लेकिन व्यापारी वर्ग की सतर्कता ने बड़ा हादसा टाल दिया। छावनी पुलिस स्टेशन के निरीक्षक दीपक जाधव और उनकी टीम ने त्वरित कार्रवाई करते हुए चारों डकैतों को पकड़ लिया। हालांकि एक आरोपी मौके से झटका देकर फरार हो गया, लेकिन 4 आरोपी हवालात में हैं। 2 की तलाश जारी है। गिरफ्तार आरोपियों के नाम कुछ इस प्रकार हैं, जिसमें सिद्धार्थ महाडिक आर्य सातारा का, रोशन कुमार सावलीराम अहिरे संगमेश्वर मालेगांव का रहने वाला है, प्रशांत अशोक जाधव जो कि सायगांव मली मालेगांव का रहने वाला है। इसके बाद दिलीप मंगा सूर्यवंशी जो कि टेहरे मालेगांव में रहने वाला है। इसके बाद सौरभ राजेंद्र निकम पाखरेवाड़ी सातारा और राहुल, इसका पूरा नाम अभी नहीं पता चल पाया है। एफआईआर नंबर 269/2025 भारतीय न्याय संहिता 2023 की धारा 310(4) और 61(2) के तहत मामला दर्ज कर लिया गया है। इस पूरे मामले पर सहायक पुलिस अधीक्षक दर्शन दुगड ने कहा है कि व्यापारियों की सूझबूझ और त्वरित सूचना से एक बड़ा अपराध रोका जा सका। फरार आरोपी की तलाश अभी जारी है। दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी छावनी पोलीस स्टेशनचा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना इंडियन बुटीकच्या समोर 2 संशयित इसम वेगाने गाडी पळवताना आढळले। त्यांनी त्यांना थांबवलं असता ते थांबले नाहीत। त्यांनी त्यांचा पाठलाग केला। पाठलाग केल्यावर दोघांना थांबवलं। त्यापैकी एक इसम पळून गेला हाताला मारून आमच्या कर्मचाऱ्याच्या। त्यानंतर दुसऱ्याला आम्ही पोलीस ठाणे येथे आणले। त्याला पोलीस ठाणे येथे आणल्यावर कसून चौकशी केल्यावर त्यांनी असं सांगितलं की त्यांचा दरोडा टाकण्याचा प्लान होता आणि या प्लान मध्ये त्यांनी महाडिक आहे ना, सिद्धार्थ सतीश महाडिक याला आम्ही आणलेलं होतं त्यावेळेस। तर त्याला आम्ही पूर्ण सखोल चौकशी जेव्हा केली त्याच्याकडे, तर त्यांनी सांगितले की शरद नामदेव दुसाने हे दुसाने ज्वेलर्सचे जे मालिक आहेत ते दररोज 12 ते 2च्या दरम्यान एचडीएफसी बँक येथे मोठी कॅशची बॅग घेऊन भरणा करण्यासाठी जातात व त्यांची बॅग लुटण्याचा आमचा प्लान होता। यामध्ये त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्ही अजून इतर 3 इसमांना अटक केली। त्यामध्ये एचडीएफसी बँकेचा कॅशियर सुद्धा सामील आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही 269/2025 हा गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास छावनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत। एकूण आरोपी यामध्ये 6 आहेत। आम्ही 4 लोकांना अटक केली आहे। 2 आरोपींचा शोध सध्या सुरू आहे आणि ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व नागरिकांनी पोलिसांना टिप दिल्यामुळे झालेली आहे। इंडियन बुटीकचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की इथे 2 संशयित इसम वारंवार फिरत आहेत। त्यावेळी त्यांच्या माहितीवरून आम्ही तिथे स्टाफ पाठवलेला आणि ही कारवाई केलेली। आणि आमचं सगळ्या व्यापाऱ्यांना, व्यापारी असोसिएशनला एक आव्हान आहे की ते जेव्हाही कॅश डिपॉझिट करायला जातात तर त्यांनी खबरदारी घ्यावी, सावध राहून त्यांनी कॅश डिपॉझिट करायला जावं आणि त्यांनी शक्यतोवर जर ते कारमध्ये 2-3 जण जातील तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा बरं राहणार। जी मीडिया टुडे के लिए मालेगांव से विजय धामड़े की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।